नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये रिक्षा युनियनचे ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात त्या ठिकाणी धावून जाणारा मीरा भाईंदर शहराचा नेता म्हणजेच गणेश चव्हाण, जे RPIच्या माध्यमातून बंजारा आघाडीच्या माध्यमातून या मीरा भाईंदर शहरामध्ये सतत कार्यरत आहेत। त्यांच्याच माध्यमातून मीरा भाईंदर शहरामध्ये या ठिकाणी रिक्षाचे मीटर पासिंगचे जे काम ठाणे जिल्ह्यामध्ये होत असत ते काम आता मीरा भाईंदर शहरातच होत आहे। त्यासाठी या संत सेवालाल रिक्षा युनियनच्या माध्यमातून आज मीरा भाईंदर शहरामध्ये RTOचे आभार मानण्याकरता या ठिकाणी काही रिक्षावाले थांबलेले आहेत। तर त्यांचं या ठिकाणी म्हणणं जाणून घेऊया, काय सांगत आहेत ते। स्टॉपवाल्यांचा कोणताही प्रश्न असो धडाडीने व आपल्या आपुलकीने धावत जाणारा नेता म्हणजे गणेश चव्हाण अर्थात तुम्हीच या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये कार्यरत काम करत असताना आज एक प्रश्न निर्माण झाला। तो प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे। त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्ही RTOचे आभार मानण्याकरता या ठिकाणी थांबलेले आहेत। नेमका काय विषय आहे, काय सांगाल? ॲक्च्युली कसं आहे ना सर, प्रवीण भाऊ तुम्ही इथपर्यंत आले आणि तुम्ही माझे 4-5 पहिले पण न्यूज बनवले आणि तुम्ही मला पाहिले आलेत। असे माझे मित्र साहिल दुबे भाऊ पण ते न्यूज वगैरे करतात, ते पण येऊन गेले थोडी टाइम पहिले। असं कसं आहे, आपण कोणाचा विरोध करतो काम नाही होत तर त्यांनी ते काम केलं म्हणून आपण आभार व्यक्त करणे आपलं महत्त्वाची गोष्ट आहे। आज मीरा भाईंदरमध्ये 15-17 हजार रिक्षा आहेत आणि 15-17 हजार रिक्षा ठाण्याला जाऊन एरोलीला जाऊन पासिंग करवायचे मीटर पासिंग। ती मीटर पासिंग इथे चालू झाल्याबद्दल मी ठाणा RTOचा आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी रिक्षावाल्यांच्या बारामध्ये विचार केलं आणि ते इथं पासिंग करायचं चालू केलं त्यांनी गेल्या गुरुवारपासून, म्हणून त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। कारण की आज नाही बोललं ते मीटरचा मुद्दा चालू आहे 2 महिन्यापासून, किती पैसे घ्यायचे, किती मध्ये चालू करायचं, किती मीटर वाढवायचा पैसे घेणार, तर ह्या सगळ्या मीटर नाही बोलले 2 महिन्यापासून चालू आहे आणि 1 महिन्यापासून मीटर वाढायला लागलाय आणि लोक इथनं ठाण्याला चाललेत पासिंग करायला, एरवलीला चाललेत। 35 किलोमीटर जायचं साहेब, 35 किलोमीटर यायचं लय भारी पडतंय आणि हे कधी रिक्षावाल्यांनी त्रास आहे। पण रिक्षावाल्यांचे जे पुराडी असतात, जसे इन्व्हिन लीडर असतात, इथे आमचे आमदार खासदार आहेत, ह्यांच्यासाठी आम्ही त्यांचं नाव घेऊन गेल्या वेळेस जेव्हा 24 तारखेला न्यूज आणि पेपरमध्ये दिलतं तर काही लोकांनी त्यांच्यापर्यंत न्यूज पोहोचली आणि त्यांनी चालू केली या त्यांनी स्वतःने चालू केली। पण हे रिक्षावाल्यांचा भला झाला तर मी रिक्षावाल्यांना ठाणे RTOचा आभार व्यक्त करतोय। मीरा भाईंदर शहरामध्ये जेवढे रिक्षावाले आहेत त्यांचे सातत्याने प्रश्न निर्माण होत असतात, त्यासाठी जे रिक्षावाले तुमच्याकडे आले पाहिजे म्हणून त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? ॲक्च्युली सगळ्या रिक्षावाल्यांना स्टिकर असतात माझे, त्यांच्यावरती नंबर असतो, पाहिजे तर न्यूज तुमची जाणार त्याच्यावर आपण नंबर देऊया। आणि दुसरी गोष्ट, रिक्षावाले माझ्याकडे येतात तर सगळ्यात जास्त लगेजच्या प्रॉब्लेममुळे येतात। जे रिक्षामध्ये 20 किलो 30 किलो काय राशन पण असला या काही पण प्रॉब्लेम असला, थोडा बहुत लगेज असला तर त्यासाठी तर कोण टेम्पो नाही करणार, ते रिक्षामध्ये नेतात, ते पोलिसवाले थांबवतात। तर जसं आपण फ्लॅटमध्ये 20 किलो लगेज नेतो, जसं काय आता आम्ही कुठे फिरायला चाललो या बाहेर चाललो तर माझ्यासोबत काही ना काही लगेज असणार, बॅग वगैरे असणार, तसंच आम्ही ट्रेनमध्ये जातो तर 50 किलो अलाउट आहे। तसंच रिक्षामध्ये किती अलाउट आहे ह्याचा GR ह्यांनी ओपन केला पाहिजे आणि पोलीसवाल्यांनी ते दाखवलं पाहिजे की एवढा किलो अलाउट आहे, ह्याच्यावर तुम्ही नाही नेऊ शकत आणि ही वस्तू नेऊ शकता आणि ही वस्तू नाही नेऊ शकत। म्हणजे आम्हाला पण माहिती पडलं पाहिजे की आम्ही कुठली वस्तू रिक्षामध्ये नेऊ शकतो आणि कुठली वस्तू नाही नेऊ शकत। 10,000 आणि 15,000 रुपये फाईन साहेब, सकाळपासून गाड्या काढतात, 300-400 रुपये गॅसमध्ये जातात, 300-400 रुपये त्यांना वाचतात। अगर 1000-1500 रुपये धंदा करतात ना तर 300 रुपये शिप घ्यायचे, 300 रुपये गॅस भरायचे, 100-200 त्यांचा खर्च आहे, तर 800 रुपये खर्च जाऊन जेव्हा 1200-1300 धंदा करतात तेव्हा ते 400-500 वाचवतात आणि त्यांच्यावरती आपल्या पोळ्यांचा पोट पाळतात आणि ते पण त्यावरती 10-15,000 रुपये फाईन मारणार, तर ते रिक्षाला जाणार कुठे सर? पोलीस प्रशासनाला काय सांगू इच्छिता? मार्मिक आव्हान काय करणार पोलिसांना जे अडवतात त्यांना? जे अडवतात त्यांना तर हेच बोलेन, जे आपले रिक्षावाले क्लिअर असले पाहिजे, जे लिगल नसते आणि त्यांना अडवतात तर त्यांच्याशी आपण विरोध नाही करू शकत। ते पोलीस प्रशासन कशाला आहे, काही चुकीचं नाही घडलं पाहिजे त्याच्यासाठी आहे। पोलीस प्रशासनाने पण चुकीचं नाही केलं पाहिजे आणि त्यांनी पण चुकीचं केलं। जसं मागे एका रिक्षावाल्यावरती माझ्या मित्रावरती कारवाई केली तर मी ते लेटर टाकलं होतं आणि त्याच्या बारेमध्ये मला रिप्लाय पण चांगला होता। त्या मॅडमला जे आहे त्यांनी सस्पेंड केलं होतं आणि ट्रॅफिकमधनं खाकीमध्ये टाकलं होतं। मग ते रिक्षावाल्याला परत त्यांनी रिक्वेस्ट केलं की असं झालं होतं, मग आम्ही एक लेटर लिहिलं, ठीक आहे बाबा आम्हाला संतोषी आहे
की जे तुम्ही कारवाई केली ह्याच्या पुढे तुम्ही बघा. मग ते परत ते ट्रॉफिक मध्ये आले. तर कसं होतं, जसं आपला MG पाटील साहेब होते तेव्हा एका मीरावडमध्ये एक मगजमारी झाली. तेव्हा त्यांनी 48 रिक्षावाल्यांनी मला साईन दिली की गणेशभाऊ MG पाटील साहेबला परेशान करतात. तेव्हा मी ते 48 रिक्षावाल्यांची साईन घेऊन मी MD करप्शन गिरोमध्ये त्यांच्या बाबत पण विरोध केला. माझं काम आहे, आता एक जनता आहे माझ्यासाठी आहे, जेव्हा माझ्याकडे येते तर माझं काम आहे, जे काम नाही होत असेल वार्ता करून तर त्याचा विरोध करणं आणि त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणं हे माझं काम आहे. गणेश दादा, मीरा भाईंदर शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासनाने जे परमिट जे सुरू केलेलं आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी सुटलेला आहे. युवकांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी रोजगार मिळतो. कसं प्रशासनाचा आभार माना? हे जे परमिट चालू केलंय ते युवकांना बुडाळा भेटला, त्यांना रोजगार भेटला, ती गोष्ट बरोबर आहे. पण जे पहिले रिक्षा 100 होते ते रिक्षा आता 1000 झालेत. तर काय झालं, जे पहिले 100 रिक्षावाल्यांना धंदा व्हायचं ते रिक्षावाल्यांना आता पहिले परमिटचा भाव 1.5 लाख 2-2 लाख रुपये होते, ते भाव घेऊ तर संपले. पण आता काय ना, रिक्षा वाढल्यामुळे त्यांची बेरोजगारी पण वाढली आहे. तर आता काय केलं पाहिजे, कुठे ना कुठे हे जे परमिट चालू आहेत हे ट्रॉफिक पण परमिटमुळे वाढत आहे. ना बोललं, काल UP बिहार वरनं कोणी आलं, लायसन बॅच काढला जातो आणि लायसन बॅच देतो आणि सीधा परमिट घेऊन येतो. आता जसं माझ्या मुलाचं 18 वर्ष होणार उद्या, तर मी डायरेक्ट लायसन बॅच काढणार. माझ्या मुलाचे 20 वर्ष पुरे होणार का, 18 वर्षामध्ये लायसन भेटत नाही. 20 वर्ष झाले, मी माझ्या मुलाचा लायसन बॅच काढणार आणि परमिट काढून घेणार आणि मग ते चालवायला लागणार. त्याला रोजगार भेटतोय ठीक आहे, पण असं करता करता तुम्ही किती रिक्षा वाढवणार हे पण महत्वाचे आहेत ना. आता इथे पाय ठेवायला जागा नाही, एवढी ट्रॉफिक आहे, संध्याकाळी तुम्ही भाईंदर स्टेशनला जावा, पाय ठेवायला जागा नसते. ते कुठे ना कुठे जे रिक्षाचे परमिट आहे हे स्टॉप केले पाहिजे आणि जेव्हा एक गाडी पहिले कटिंग व्हायची तर दुसरी गाडी यायची, ते नियम लागू राहायला पाहिजे. आता लय झालं आणि लय वाढले, आणखी किती वाढवणार. मीरा भाईंदर शहरातील जे ऑटो रिक्षा युनियनचे लीडर जे आहेत गणेश चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत या ठिकाणी प्रशासनाचेही आभार मानलेले आहेत. या ठिकाणी जे RTO जो आहे त्यांचाही आभार मानलेला आहे. मीरा भाईंदर शहरातील सर्व रिक्षा युनियनच्या माध्यमातून RTOचा आभार मानून या ठिकाणी गणेश चव्हाण यांनी RTOचे परमिट जे आहेत आता कुठेतरी बंद करावे असे प्रशासनाला या ठिकाणी मार्मिक आवाहन केलेलं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र.